तरुणांना एकच विनंती करेल, आपल्याला दिवसभराची भाकरी लागती त्याच्या 8 पटीनं कमील्याशिवाय झोपायचं नाही. आपण 8 रुपयाची भाकरी खात असेल तर 80 रुपये घरी आणूनच संध्याकाळी झोप घ्यायची. तो गावात राहायच्या लायकीचा, तो संसारात राहायच्या लायकीचा, तो महाराष्ट्रात राहायच्या लायकीचा, तो भारतात राहायच्या लायकीचा. 8 रुपये लागत असताना 4 आणे जरी कमीत नसेल आणि मायबापाच्या जीवावर खात असेल त्या नालायकाला गावात राहायची लायकी नाही. आपल्याकडं पुराण प्रणालीमध्ये व्यसनी माणसापेक्षा आळशी माणसं हरामखोर सांगितले. आळशी जास्त हरामखोर असतात व्यसनीपेक्षा. आळशी व्यसन कधी करत आहे? पैसे असल्यावर. पण काही माणसं आळसानच संपत्ती जिरून टाकते. आळसानच. याला साखरेच्या पोत्यातला मुंगळा म्हणायचं. आणि साखरेच्या पोत्यातल्या मुंगळ्याला किती साखर खावा आणि संडासला किती बाऱ्या जावा याची अक्कलच नसती. असे साखरेच्या पोत्यातले मुंगळे मायबापाच्या कमवलेल्या प्रॉपर्टीवर रेघावडतेत. या नालायकांना भारतीय संस्कृतीत जगण्याचा अधिकार नाही. आपण कर्मभूमीवर आलो, काम करायचं राजांनो, काम करायचं. मी मगाशी बोलत गेलो तेव्हा भजन जरी करायचं असेल तर काम करून भजन करायचं. कोणी संसारात पडेल लोकांनी संन्याशानंद ब्रह्मचार्यानं रात्रंदिवस भजन करू द्या, त्याला काय मागणं पुढं फोपोटा उड करू द्या ना, त्यानं करू द्या रात्रंदिवस करू द्या बिचाऱ्यानं. आणि त्यांच्यासाठी ब्रीद ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. पण मला सांगा, ज्यानं लग्न केलंय तो जर गिरगावकराची पिशवी घेऊन फिरत असेल वर्षानुवर्ष तर त्यानं लग्न करून चूक केली. त्यानं पोटाच्या उपजीविकेकरता त्याची 4-2 एकर शेती असेल ती व्हावी, 4-2 गुरंढोरं असतील ती सांभाळावी आणि ते करून भजन कीर्तन ऐकायला जावं. माझ्या अष्टादश संतांपैकी संत सावता महाराज शेतीला देव मानित होते. कांदा मुळा भाजी किंवा कामामध्ये काम काही मना राम राम जाईल भवश्रम दुःखाचं सुख करण्याची ताकद. काम करा ना, करा काम. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. आपण जसं जसं काम करू तशी तशी आपल्याकडे लक्ष्मी येईल. राजो, हा सप्ताह करता मंडप लावायला किती रुपये लागले? वॉटरप्रूफ मंडप आहे ना. हे काय 4-2 रुपयाची गोष्ट आहे काय? लाखो रुपये वाचावे लागलेत. यासाठी पैसे लागतात. उद्या महाप्रसाद होईल त्यासाठी पैसे लागतील. महाराज परमार्थ करण्यासाठी सुद्धा पैसे लागतात. परमार्थ करण्यासाठी शासनाने वयस्कर माणसाला पंढरपूरला जायला एसटी जरी फ्री केली असेल तर तिथं भाकरी खायला न्यावं लागतील का नाही करून बाप्पा? हा का असं शासनाने स्टॉल उभे केलेत? आता पंढरपूरला, तुळजापूरला, कोल्हापूरला जाताना ज्या ज्या एसट्या उतरत्याल त्याला सगळ्याला जेवायला इलेक्शनमधले पुढारी ठराविक काळापुरते करते. तेही त्यांच्या भागातले. आपल्या तिकडचे आल्यावर टिकूर घेऊन हाणतील. चलो, तुमचे मतदानच नाहीत आम्हाला, इथं कशाला जेवता? असं होईल का नाही? नाही नाही. माझ्या माईंनो पैसे लागतात. म्हणून तरुणांनो, वाट्याला जो उद्योग येईल त्या उद्योगानं काम करीत 2 पैसे घरात आणि जा. हाही एक गोडसा आदेश गिरगावकराचा आहे का? मी मगाशी बोलून गेलो. आपल्या रक्ताच्या नात्यातले नालायक हरामखोर पाहुणे आपलं वाजल्यावर आपल्याला लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. बोलून गेलो मगाशी, मी बोलून गेलो. म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे, पैसे असावे. चला, सांगत कशामुळे होतं माहिती का? माझ्या शिवजी कासारांचा व्यवसाय होता बांगड्या भरणं. या महाराष्ट्राच्या मातीतल्या या भारत देशाच्या पवित्र स्त्रीला बांगड्या भरायचं काम करत होते. आपल्याकडे बायका बांगड्या घालितात. आपल्याकडे बायका. एक जण म्हणला, महाराज माझी बायको बांगड्या घालीतच नाही. म्हणलं मग मला घाल तिच्यावरच्या. मूर्खपणा आहे ते, मूर्खपणा आहे. आपल्या देशाची संस्कृती फार मोठी माझ्या माईंनो. एक का होत नाही, पण बांगडी घाली जा. असावी हातात बांगडी, डोक्यावर पदर असला पाहिजे.
डोक्यावर जर नाही घेतला तर पाठ तरी झाकून घेतली पाहिजे. ज्ञानोबा आहे तुकोबारायचं सूत्र आहे. माझ्या माईनो, या पंढरपुरातल्या मालकिनीने एक संन्याशी पाहला. एक संन्याशी पाहला. कोण्या रूपात पाहला बापू? पशुच्या रूपात पाहला. मारुतीराय कोण्या रूपात होते? येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पशुच्या योनीत, वानराच्या योनीत संन्याशी पाहला. या वानराच्या योनीतल्या महाराष्ट्रातल्या नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत, या सर्व देशातला 19 संन्याशापैकी एक नंबरचा संन्यासी. या संन्याशाने सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली. ती प्रभू रामचंद्राच्या बोटातली अंगठी होती. ती लोपामुद्रेनं अगस्ती महर्षींनी दिलेली अंगठी होती. प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालेली अंगठी पाहिल्याबरोबर सीताई साहेब अशोक वाटिकेत बसल्या होत्या. पदर पडायला नव्हता बरं, डोक्यावर पदर होता. पण पैठणच्या मालकांचं वाक्य, तेचा तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. पशुच्या योनीतला संन्याशी पाहला तरी पदराला हात गेला. मालकाचा स्पर्श झालेली अंगठी पाहिली. अंगठीत सोनं पाहिलंच नाही, अंगठीत मालक पाहिले. तेचा आचळू सरसावला. काय ताकद माझ्या मालकानं. आपल्याकडे संस्कृती, हातातलं कंगन. एक स्त्री दळत होती, उतरेश्वर बापू दळत होती. दळता दळता बांगड्या एकमेकीला खळाखळा वाजत होत्या. एकादश स्कंदात वर्णन आलं. भगवान दत्तात्रयाने तो आदर्श घेतला. बहुआती संख्याती नादानी लुब्धानी लुब्धानी नादानी संख्या स्थितायाम. जास्त वस्तू एकत्रित घासतात तिथं नाद प्राप्त होत असतो. काय मोठ्या लोकांचा आदर्श हो, दत्तात्रयांचा. हो, बांगड्या आदर्शवाद आहे. आपल्या स्त्री, भारताची स्त्री म्हणजे फार टोकाचं रत्न आहे. फार फार नावीन. एका घरी आम्ही जेवायला गेलो. जेवायला गेल्यावर सगळे भजे कुरड्या पापड्या गिड सगळं काय केलं. जेवलोत आम्ही. वेळ होता, थांबलो तिथं. यजमानाला सांगितलं आता तुमच्या घरच्या जेवायला बसवा. त्याची एकटीच बायको होती आणि दोघी तिघी शेजारनी बोलील त्या स्वयंपाकाला. आम्ही 7-8 जण होतोत ना. आणि आम्ही महाराज अधिक शेतकरी. महाराज अधिक शेतकरी आणि शेतकरी भरगतच जेवतो ना. आणि ते पुन्हा असं डेकोरेट नव्हतं ना, बर्गर खाय, वडापाव खाय, पिझ्झा खाय, जे दिसल ते खाय, असं थोडं होतं. हे काही खातेत. मग जेवायला असल्या कसकानीच व्हालं. तुझ्या पोटात स्टोप पेटला का? तू काही खातो सोंबळ्या शेळी चरल्यावानी, त्याच्यामुळं तुझ्या पोटात असा स्टोप पेटलाय. चांगलं खाल्लं पाहिजे, आपल्याने केलेलं खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळं कचून 2-2, 3-3 पोळ्या, 4-4 वाट्या रस, इतकाले भजे, 7-8 कुरड्या पापड्या अशा दाबून या शेतकरी आम्ही. ते आम्ही असं का नाही, शिरा पाहिला की कसकानी, कढी पाहिली की कसकानी. हे काय येडपटवानी भारत असतं. त्यासाठी शरीर सुद्धा चांगलं असं. ते ज्योत घेऊन पोरं पळतात ना, मला फोटो दाखिला मग अशी. असं पळत जा सकाळी सकाळी 10-20 मिनटं. हो, अंगाला भोकाडं पाडून घ्यायची गरज नाही. हो, झोपताना गोळीन, उठलं की गोळीन, जेवायच्या आधी गोळीन, आमची खायन तमकं खायन. माझा एक मित्र दिवसात जेलोशील 20 खात होता. 20 जेलोशील गोळ्या. त्यानं आमच्या इथं जेवायला आल्या. मी आमच्या घरचीला सांगितलं याला वाटीभर पिठलं कर. त्याला चुनपिठात नाही केलं, जेलोशील गोळ्याचंच पिठलं केलं. त्या गोळ्याचंच पिठलं केलं. याची ॲसिडिटी कायमची संपल म्हणलं. आणि गुटके 19 खात होता. महामित्र नाही, मी येरी म्हणायलो महामित्र. अशा भंगिऱ्याला मी मित्र म्हणत असतो. हो, आपलं खाचं शिकत जा. बायकोन केलेला स्वयंपाक खात जा. पैशाचा जोर झाल्यावर धाब्यावर जेवून येतून बायकोला म्हणतो मला भूकच नाही, आणायला पाहिजे तुला. हो, कचून खाल्ला आपलं सोंबळ्या तिकडं आणि घरी आल्यावर भूक नाही म्हणतो. मी म्हणलं आता तुमच्या घरच्या जेव घाला. त्याची बायको 1 शेजारनी 4 जण बसल्या जेवायला. संस्कृती सांगतो. जेवायला बसल्यावर मी असं बाहेर आलो आणि पाहिलं तर त्या पडवीत जेवायला बसल्या होत्या. त्या यजमानाच्या बायकोच्या ताटात भजेच नव्हते. म्हणलं का हो तुमची बायको भजे खात नाही? नाही खातीन म्हणले महाराज. मग आता कसं काय नाही? नाही म्हणले ती तळतानाच खाती. कशा असल्या बघा ना. आधी जशा जगदंबेला कापायला न्याच्यात अशा बसल्या होत्या. भंगारा ऐकल्यावर माणसं लयच खुश होते. तो हा ही बाई तळताना भजे खाती, तिच्या इथं जेवायला जायला माझ्या गोळ्या संपल्यात का? काही बी चित देऊन ऐकतच नाही. आपल्या देशाची स्त्री संस्कृती